प्रभाग 7 मध्ये काँग्रेसची भव्य प्रचार फेरी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विकासाची गती, पलूसची प्रगती घोषणेसह काँग्रेस उमेदवारांची दमदार मोहीम सुरू। आगामी पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपल्या प्रचाराचा जोर वाढवत प्रभाग क्रमांक 7 मध्ये भव्य प्रचार फेरीचे आयोजन केले। या फेरीला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत वातावरण आणखी निवडणूक वेडे झाले। नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले तसेच प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक पदाचे उमेदवार विक्रम आप्पा पाटील आणि सौ मनीषा गिरीश गोंदिल यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य फेरी पार पडली। फेरीत सुहास पुदाले, ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीश काका गोंदिल, निशा विक्रम पाटील, सौ ऋषाली पुदाले, जयसिंग देशमुख, दाजी विजयसिंग देशमुख, दाजी पुष्पराज पवार, प्रकाश भोरे, राजवर्धन गोंदिल, प्रभाकर पाटील, अनिल शिंदे, सलीम मुल्ला, रवींद्र बकरे, माणिक भोरे, वैभव साळुंखे, चंद्रकांत इसुकडे, मानाजी पाटील, प्रकाश डाके, बाळासाहेब पुदाले, संजय मोहिते, माणिक पाटील, दगडू जाधव, योगेश पाटील सर, विपिन पवार, अमित भोसले तसेच महिला कार्यकर्त्या आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रचार फेरी दरम्यान उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला। स्थानिक विकास, स्वच्छता, पाणी पुरवठा, महिलांसाठी सुरक्षित वातावरण, युवकांसाठी रोजगार व संधी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसच्या विकास धोरणांची माहिती उमेदवारांनी दिली। प्रभाग 7 मधील नागरिकांनी उमेदवारांचे उत्साहात स्वागत करत काँग्रेससोबत ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला। पलूसमध्ये निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असताना काँग्रेसची ही प्रचार फेरी चर्चेचा विषय ठरली आहे। विकासाची गती, पलूसची प्रगती हा नारा देत काँग्रेस पक्षाने प्रचाराच्या मोठ्या दमदार पद्धतीने सुरुवात केला आहे। या प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाचा झेंडा फडकविण्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये अधिक दृढ झाल्याचे दिसून आले। मी संभाजी राजाराम डाके, वार्ड क्रमांक 7 मध्ये रहिवासी आहे आणि आपल्या पलूस गावाचा जो काही विकास पतंगराव कदम साहेबांनी केलेला आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, तो विकास पाहता आजपर्यंत याआधी कुणीच काही इतकं काम केलेलं नाही, इतकं काम केलेलं आहे। त्या पाठोपाठ आता बाळासाहेबांनी सुद्धा आपल्याला स्वतंत्र पाणी योजनेचं उद्घाटन करून स्वतंत्र पाणी योजना चालू केलेली आहे आणि आता आपण स्वतंत्र पाणी योजनेचं पाणी पितोय। हा विकास काँग्रेस पक्षाने केलेला आहे आणि काँग्रेस पक्षाचा वारसा घेऊन पुदाले दादा, त्यांचे चिरंजीव सुहास पुदाले हे सगळे काम करतात आणि आतापर्यंत त्यांनी बरीच कामं केलेली आहेत। तरी काँग्रेस पक्षाला आपण बहुमताने निवडून द्यावे ही माझी सर्वांना विनंती आहे।